नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 7. जान्हवी आणि चेतन ऑफिस बाहेर निघतात. चालत बस स्टॉप पर्यंत जातात. चेतन विचार करत असतो, जान्हवी सोबत बोलू का, तिला सांगून देऊ का मला ती आवडते, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आज हिम्मत करून तिला सांगून देतो. मुक्ता असली की बोलता येत नाही, तो मनातच म्हणतो. जान्हवी, तुझ्याकडे वेळ आहे का? आपण तिथं गार्डन मध्ये जाऊ. कॉफी शॉप मध्ये चालते का? चेतन म्हणतो. आता मला कॉफी नको, तिथं गार्डन मध्ये जाऊ, जान्हवी म्हणते आणि दोघं पण गार्डन मध्ये जातात. एका बाकावर बसतात. जान्हवी मुलांकडे बघत असते, ते खेळत असतात. चेतन तिच्याकडे बघत असतो. जान्हवी वाट बघत असते, चेतन काय बोलणार आहे. बोल ना, काय बोलायचे होते? घरी काही झाले आहे का? जान्हवी म्हणते. घरी काही झाले नाही, माझ्या मनात काहीतरी झाले आहे. ते कोणाचे? काहीच ऐकत नाही. त्याला एकच चेहरा बघायचा आहे, त्याचे विचार करायचे आहे. चेतन म्हणतो. काय बोलायचं आहे? कोणाच्या प्रेमात तर नाही पडला ना? माझे काय होईल? जान्हवी मनातच विचार करते. चेतनकडे बघत असते. जान्हवी, मला तू खूप आवडते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू आयुष्यभर माझ्या सोबत हवी आहे. मला तुझी साथ हवी आहे. देशील का? चेतन म्हणतो. जान्हवी रडायला लागते. चेतनला काहीच समजत नाही. तो तिच्याकडे तिचे डोळे पुसतो, तिच्याकडे बघतो. जान्हवी, तुला आवडले नसेल तर राहू दे, पण आपली मैत्री नको तोडू. मला तुला बघता तरी येईल, बोलता तरी येईल. चेतन नाराज होत म्हणतो. जान्हवी त्याला मारते. मला तू आवडतो, माझं खूप प्रेम आहे. सांगायची हिंमत होत नव्हती. जान्हवी रडतच म्हणते. ही कोणती पद्धत आहे मारून सांगायची? मला लागले ना? जान्हवी तिथेच मारले, तिथे हात फिरवले. सॉरी, तू खूप वेळ लावला सांगायला, जान्हवी म्हणते. चेतन तिच्या जवळ सरकून तिला एक साईडने मिठी घेतो. जान्हवी त्याला बाजूला करते. किती लोक आहे? जान्हवी लाजतच म्हणते. तुला लाजता येते? मला वाटले फक्त भांडण आणि मारायला येतं का काय? चेतन जान्हवीला चिडवत म्हणतो. मला लाजता येतं, प्रेम पण करता येतं, जान्हवी म्हणते. चेतन जान्हवीकडे बघत असतो. चल आता, बस येईल, घरी जायला वेळ होतो, जान्हवी म्हणते. मला तुला सोडावेसं वाटत नाहीये, पण जावे तर लागेल. नंतर तुला कायमचे घेऊन जाईल, चेतन म्हणतो. जान्हवी मस्त लाजते आणि गालातल्या गालात हसते. तो बोलत होता, तिच्या अंगावरून शहारे येत होते. चेतनचा नाजूक स्पर्श तिला होत होता. दोघं पण इच्छा नसतानाच बस स्टॉप वर गेले. लगेच गाडी आली. जान्हवी निघून गेली. चेतन तिच्याकडे बघत होता आणि नंतर तो परत ऑफिसला आला, त्याची बाईक घेतली आणि त्याच्या घरी निघून गेला. अखिल आणि मुक्ता जवळ गेला, तिला मागे खेचले. वरतून वीट सटकली होती. मुक्ता उभी होती तिथं, ती पडणार होती. अखिल खूप घाबरला होता. त्याने मुक्ताला पूर्ण मिठीत घेतले होते. त्याचे हार्ट बीट खूप वाढले होते. हृदय धडधड करत होते. ते मुक्ताला ऐकू येत होते. अखिल सर एवढे का घाबरले आहे? मुक्ता विचारच करत होती. मुक्ताने हालचाल केली. तिला अखिलच्या मिठीतून निघायचे होते. अखिलला समजले. त्याने मुक्ताला सोडले. कुठं पण काय फिरत आहे? माझ्या जवळ उभा राहा, अखिल कसा तरी बोलला. मुक्ता त्याच्या सोबत येऊन गेला. त्याच्यासोबत माणूस होता, त्याच्यासोबत बोलून ते निघाले. तुम्हाला काही लागले नाही ना? अखिलने काळजीने विचारले. मला काय लागणार आहे? वाऱ्यासारखे तर माझ्याकडे आले, मला काय लागेल? मुक्ता मनात विचार करत होती. मिस मुक्ता, मी काय विचारले? अखिल म्हणतो. सर, मला काहीच लागले नाही, मुक्ता म्हणते. तुम्ही खूप कमी बोलता, जास्त सहन करायचे नाही. आपण चुकलं नाही तर मग कोणाचे ऐकून नाही घ्यायचे. मिस मुक्ता, बोलायला शिका, अखिल म्हणतो. नक्की सर, प्रयत्न करेल. काम झाले का? आपण निघायचे का? मुक्ता म्हणते. आपण काही खाऊन घ्यायचे का? मला भूक लागली आहे, अखिल म्हणतो. सरांना नाही कसे म्हणू? हो म्हटलं तर माझ्याकडे पैसे नाही आहे, काय करू? त्यांना भूक पण लागली आहे, मुक्ता विचार करत होती. मिस मुक्ता, चालायचे ना? अखिल म्हणतो. मुक्ता मान हलवते. सरांसोबत फक्त बसेल, खाणार नाही. मला पैसे द्यावे लागणार नाही, मुक्ता विचार करत अखिलच्या मागे जाते. चांगलं हॉटेलमध्ये जातात. मुक्ता तर बघतच असते. खूप वर्षांनी ती अशा हॉटेलमध्ये आली असते. तिला खूप छान वाटते.
ते जाऊन बसतात. वेटर येतो. सर ऑर्डर, तो विचारतो. 2 डोसा, 2 सँडविच, 2 कॉफी घेऊन या, अखिल म्हणतो. मुक्ता विचार करते. सरांनी किती ऑर्डर दिली आहे? सर एवढं खाणार आहे का? मुक्ता विचार करते. मिस मुक्ता, तुम्ही आश्रमात का राहतात? तुमचे आई बाबा कुठे असतात? अखिल म्हणतो. मुक्ता काही बोलत नाही. तिचे डोळे भरून येतात. अखिलला वाईट वाटतं. मिस मुक्ता, सांगायचं नसेल तर नका सांगू, नाही तर राहू द्या. नकाच सांगू, तुम्हाला त्रास होत असेल तर. अखिलला वाईट वाटते. तो काही बोलत नाही. मुक्ता पण काही बोलत नाही. वेटर ऑर्डर घेऊन येतो. तिथं ठेवून जातो. मिस मुक्ता, घ्या, अखिल म्हणतो. सर मला नको, तुम्ही खा, मुक्ता म्हणते. मी एकटा खाऊ का? तुम्ही माझे तोंड बघणार आहे का? तुम्ही पण खा, नाहीतर मी पण नाही खाणार, अखिल म्हणतो. खा, मी खाते, मुक्ता म्हणते आणि खायला लागते. अखिल पण खायला लागतो. दोघं पण खातात. अखिल बिल देतो आणि ते जायला लागतात. सर आता आपण इथून ऑफिसला जाणार आहे का? मुक्ता म्हणते. आता ऑफिस, अखिल म्हणतो आणि वॉच बघतो. आता ऑफिसला नाही जाणार, आता घरी जाऊ, मी तुम्हाला सोडतो, अखिल म्हणतो. मी जाईन सर इथून, मुक्ता अखिलला पैसे देते. तुम्ही कसले पैसे देत आहेत? अखिल म्हणतो. आता आपण हॉटेलमध्ये खाल्ले त्याचे पैसे आहे, मुक्ता म्हणते. तुम्ही माझ्या सोबत आहे, ऑफिसच्या कामासाठी होत्या, मग तुम्हाला ऑफिस कडून खायला दिले ते पैसे ठेवा, मी घेणार नाही. केव्हा तरी मला तुमच्या हातचे खायला आणा, अखिल म्हणतो. मुक्ता फक्त स्माइल देते, पैसे ठेवून देते. मी जाते सर इथून, अखिल म्हणतो. मी सोडणार आहे, माय ऑर्डर, अखिल म्हणतो. मुक्ताला अखिल सोबत जावे लागते. अखिल मुक्ताला आश्रमाजवळ सोडतो. सर मध्ये चला, मुलांना भेटा, त्यांना खूप आनंद होईल, मुक्ता म्हणते. अखिल आजूबाजूला बघतो. तुम्ही मध्ये जा, मी येतो, अखिल म्हणतो. मुक्ता मध्ये जाते. अखिल एक दुकान असते, तिथं मुलांना खायला घेतो, काही खेळणी घेतो, आश्रमात जातो. मुक्ता बाहेरच थांबलेली असते. कोणती एवढी मोठी गाडी आहे? कोण आला आहे? त्यांना उत्सुकता लागली होती. गेट मधून बघत होते. अखिल आतमध्ये आला. मुलं त्याच्या जवळ जमा झाली. त्याने सगळ्यांना आणलेला खाऊ दिला. मुलांना खूप आनंद झाला. ते सगळे तिथून निघून गेले. किती शांत वाटत आहे. मुलं पण किती छान आहे, मस्त वाटत आहे, अखिल म्हणतो. मुक्ताला छान वाटत होते. श्रीमंत लोक फक्त दान देण्यासाठी येतात, पण अखिल सर वेगळेच आहे. मी एकटाच म्हटलं, मध्ये चला, लगेच आले, मुलांना खाऊ पण आणला, मुक्ता मनातच विचार करत होती. मुक्ता आणि अखिल चालत होते. एक मावशी अखिल जवळ आल्या. त्या कोण आले ते बघायला आल्या होत्या. त्यांना आणि मध्ये चक्कर आली. अखिलने त्यांना लगेच उचलले. मिस मुक्ता, पाणी आणा, अखिलने मुक्ताला हाक मारली. त्यांना कुठे घेऊन जाऊ? अखिल त्या मुलांना विचारतो. मुक्ता पाणी आणते. अखिल त्या मावशीला पाणी पाजतो. मिस मुक्ता, त्यांना मध्ये घेऊन चला, कुठे घेऊन जायचं आहे? अखिल म्हणतो. मी दाखवते, मुक्ता म्हणते आणि रूम कडे जायला लागते. अखिल त्या मावशीला घेऊन जातो. त्या मावशीला झोपवतात. अखिल डॉक्टरचा कॉल करतात. आश्रमाचा ऍड्रेस देतो. लवकर यायला सांगतो. डॉक्टर पण लगेच येण्यासाठी निघतात. मिस मुक्ता, त्यांना आधी पण असे झाले होते का? अखिल विचारतो. मुक्ता काय सांगणार, ती तर आता आली होती. तेव्हापासून तर त्यांना काहीच झाले नव्हते. सोनू, माईला बोलव. सर मला माहिती नाही. दिवसा तर मी नसते, माझ्या समोर त्यांना काही झालं नाही, मुक्ता म्हणते. माई येतात. काय झालं आहे? आनंदीबाई म्हणतात. माई काही नाही झाले, फक्त चक्कर आली, मुक्ता म्हणते. डॉक्टर बोलवला आहे का? आनंदीबाई म्हणतात. डॉक्टर येतात. डॉक्टर चेक करतात. डॉक्टर काय झाले आहे? आनंदीबाई म्हणतात. जेवण नीट केलं नाही आहे, त्यांना झोप पण नाही आहे, त्यांना पूर्ण झोप आणि जेवायला द्या, डॉक्टर म्हणतात. डॉक्टर काही औषध लिहून देतात आणि निघून जातात. मिस मुक्ता, मी पण निघतो, अखिल म्हणतो. सॉरी सर, चहा तरी घ्या, मुक्ता म्हणते. आता नको, मी नंतर ये. मावशी, काळजी घ्या, अखिल म्हणतो. मुक्ता कोण होते? आनंदीबाई म्हणतात.
आमचे बॉस आहे. आम्ही साईटवर गेलो होतो, त्यांनी मला सोडले. मुक्ता म्हणते, खूपच छान मुलगा आहे. कंपनीचा बॉस असून पण इथं त्याने मदत केली. मुक्ताच्या आयुष्यात पण असा मुलगा आला तर. खूप छान होईल. आनंदीबाई मनातच म्हणतात. आपण बाहेर जाऊ आता, तिला आराम करू द्या. आनंदीबाई म्हणतात आणि सगळे बाहेर जातात. अखिल पण आनंदीबाई सोबत बोलून निघून जातो. हिमानी काय विचार करत आहे? रवींद्र म्हणतात, डॅड, आपण मॉमला येणार नाही का? आपण तिघ पण एकत्र राहू. हिमानी म्हणते, उषा आली तर मला आवडेलच ग, पण ती येणार नाही. तिला इथं राहायला आवडत नाही. तू झाली तेव्हापासून ती इथं आलीच नाही. रवींद्र म्हणतात, आपण काहीतरी करू. जर थोडं जरी प्रेम तिचं आपल्यावर असेल तर ती आपल्याकडे येईलच. हिमानी म्हणते, तू काय करणार आहे? तुला काही त्रास होईल, तसं काही करू नको. रवींद्र म्हणतात, डॅड, मला तुम्हाला काही त्रास होणार नाही. हिमानी म्हणते, मी आता जरा फिरून येतो. रवींद्र म्हणतात, ओके डॅड. हिमानी म्हणते, अखिल घरी जातो. अखिल, खूप उशीर झाला. खूप काम होते का? सागर तर केव्हाच आला? आजोबा म्हणतात, मी साईटवर गेलो होतो. माझ्यासोबत माझी सेक्रेटरी होती. तिला तिच्या आश्रमात सोडायला गेलो होतो. अखिल म्हणतो, तिला घर नाही का? आई बाबा नाही का? आजी म्हणतात, मी तिला विचारले पण तिचे डोळे भरून आले. मी काही विचारले नाही. मग बघू ती कधी सांगेल. अखिल म्हणतो, ती आपल्या घरी आली होती. आजी म्हणतात, वेलकम पार्टी करायला आले होते तेव्हा ती शांत मुलगी तीच असेल. तू सोडले पण एवढा वेळ कसा झाला? आजी म्हणतात, सगळे तिथे जे झाले ते सगळं सांगतो. डॉक्टर बोलवले, त्यांनी चेक केलं, ते निघून गेले. त्या मावशीला आराम करायला सांगितले. आपण किती सुखी आहे, ते लोक कसे राहत असतील. अखिल म्हणतो, खरंच आम्ही नशीबवान आहे. सागर आणि तारासारखे मुलगा आणि सून आहे, नाहीतर एकतर नालायकच निघाला. आजी म्हणतात, आजी, आम्ही आहे ना, नको तू दुसरा विचार करू. प्रमोद येणार आहे, तुझे नातवंड चांगले आहे ना. अखिल म्हणतो, मी पण तिला तेच सांगत असतो. आजोबा म्हणतात, आता मी फ्रेश होतो, मोमला कॉपी करायला सांगतो. अखिल म्हणतो, तुझी मोम बनवणारी बघ आता, आता मोमला किती त्रास देणार आहे. आजी म्हणतात, माझी मोम प्रेमाने करते. अखिल म्हणतो, ते आहे, तारा सगळ्यांचेच प्रेमाने करते. आजी म्हणतात. अखिल फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जातो. आई, अखिल आला का? त्याला बराच उशीर झाला. मी कॉल केला तेव्हा निघाला होता. घरी यायला उशीर झाला. सागर म्हणतात, आत्ताच आला आहे. त्याच्यासोबत कोण मुलगी होती? तिला सोडायला गेला होता. आजोबा म्हणतात, मुक्ता त्याची सेक्रेटरी आहे, तिला सोडायला गेला असेल. ती त्याच्या सोबत होती. सागर म्हणतात, तिघ पण बोलत बसतात. जान्हवी घरी गेली, मस्त फ्रेश झाली. तिच्या आईने तिच्यासाठी चहा ठेवला होता. जान्हवी चेतनचा विचार तिच्या डोक्यात फिरत होते. तिची हसत होती, गाणं म्हणत होती, लाजत होती. तसंच चहाच्या कपाला हात लावला. चांगलाच भाजला, पण कोणाला सांगणार होती? चेतनच्या विचारातून निघाली आणि गप्प चहा पिली. चेतनचे पण तेच हाल होते. तो पण जान्हवीच्या विचारातच होता. त्याची बहीण त्याला चिडवत होती. दादा, तू पागलसारखा का करत आहे? ती चेतनला म्हणत होती. काय केले ग? चुकून झाले, असे चेतन बोलला. तिथून त्याच्या रूम मध्ये निघून गेला आणि वाचरो असा म्हणतो. पुढील भागात मुक्ता पुढे काय संकट येते, की ती अखिलला तिच्याबद्दल सांगते, जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.